आता आपण इडलीसाठी तांदूळ घेतले तर ह्या वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतले आणि त्याच वाटीने 1 सपट वाटी हरभरा डाळ घ्यायची आणि दुसरी छोट्या वाटीनं अर्धी म्हणजे सपटला थोडीशी कमी उडदाची घ्यायची। उडदाची डाळ कमी घालायची। आता उन्हाळ्याचं कसं फुलून येतो लवकर म्हणजे पीठ, तर ह्या डाळीनं हरभऱ्याच्या चव चांगली लागते। तुम्ही एकदा करून बघा। आता आपण भिजत घालूया। आता आपण सगळं एकत्रच मी सगळं मिक्स करून ही करून घेते, धुवून वगैरे 2-3 पाण्याने धुवायचं आणि नंतर भिजत घालायचं। तर आता मी एकत्रच भिजत घालते, कायमस्वरूपी घालताना एकत्र बारीक केलं की एक जीव चांगला होते असं। ते असं चांगलं स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचं, कारण रेसलिंगचे तांदूळ असे म्हणजे फुफुटा असतो जास्त, त्यामुळं असं पांढरट असं काळसर जरा पाणी असं निघतं ह्यातनं। तर 2-4 पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचं आणि नंतर दुसरं पाणी प्यायचं पाण्यानं मग भिजत घालायचं। आता आपले तांदूळ मी 4 पाण्यानं धुवून घेतलेत। तर आता बघा हे कसे पांढरे शुभ्र निघलेत। तर आता आपण हे पाणी ओतून घेऊन 2 तांबे पाणी ओतून चांगलं भिजत ठेवायचं। ते वापराच्या पाण्यानं मी धुवून घेतलेलं आणि नंतर हे पिण्याच्या पण एका पाण्यानं ते धुवून घेतले आणि आता ही पिण्याचंच पाणी भिजत ठेवायचं आपण आणि आता 5 तासासाठी आपण भिजत ठेवणार आहे। आता आपण 5 ते 6 तास भिजवून घेतले बघा। आता तांदूळ पण चांगले भिजलेत आणि डाळ पण बघा कशी भिजली। आता हे आपण वाटून घेऊया। थोडंसं पाणी घालून असं बघा हे असं जाडसर जरासं वाटून घ्यायचं, म्हणजे आपला चमेली रवा असतो ना तसा प्रकार जरा वाटून घ्यायचं। आता मी सगळं वाटून घेते, नंतर दाखवते। आता हे बघा सगळं बारीक करून झालेलं आहे। तर ह्याच्यात आपण आता काय टाकायचं नाही, डायरेक्ट असंच हाय असं झाकून ठेवायचं आणि आता या उन्हाळ्यामुळे हे सोडा बिडा टाकावं लागत नाही, हाय असं करायचं, फक्त मीठ घालायचं करताना आणि 4 ते 5 तासात आपण अजून ह्याला भिजत ठेवायचं। हे बघा पीठ कसं झालंय, अगदी मस्त फुललेलं आहे पीठ। तर आता आपण इडल्या बनवून घेऊया। हे आपलं इडलीचं भांडं आहे। तर आता आपण ह्याच्यात 1 तांब्या पाणी ओतून घेऊया। एक तांब्या पाणी ओतून घेतलेलं आहे। आता आपलं 1 तांब्या पाणी ओतून झालेलं आहे बघा। तर आता आपण ह्याला झाकण टाकून उकळायला ठेवूया जरा 2 मिनिटं। थोडा तेलाचा हात घ्यायचा, जास्त काही घ्यायची गरज नाही। असं आपण हे बघा एकदा हात घेतलेला त्याच्या ह्यानंच आपण 4 ह्याला लावून घ्यायचं, लावून असं साईडला ठेवून घ्यायचं। नंतर दुसऱ्या ह्याला पण तसंच लावून घ्यायचं। 4 ह्याला एकदा बुडवून घेतलं ना तेवढ्यानंच लावायचं, जास्त तेल लावायचं नाही। आता 5 मिनिटं झालेली ती पाणी उकळत ठेवून आता आपण करून घेणार आहे उघडून। पाणी उकळलेलं आहे। तर आता आपण एक भांडं त्याच्यात ठेवून घेणार आहे। तर आता मी एक पळी अशी सोडून घेणार आहे। पळी त्याच्याच मापाची आहे तेवढीच, त्यामुळं बरोबर अगदी एका पळीचा अंदाजानं बसतंय ते बरोबर। आणि खालीच असं ओतून घ्यायचं, नंतर भांडं ठेवायचं। आता हे हे दुसरं भांडं मी ठेवलंय बघा। आणि खायचा सोडा टाकायचा नाही। अशाच मी आता सगळ्या इडल्या बनवून घेते। आता मी सगळे भांडे असे भरून घेतले ते बघा इडलीनं। तर आता आपण झाकून घेऊया 5 मिनिटासाठी। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया, आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत।
तुम्हाला मी जरा भांडं थंड झालं ना तर उघडून दाखवते कशा झाल्यात ती. आता आपण इडली काढून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, गरम आहे आणि हाताला भाजते. सगळ्या इडल्या कशा फुलल्या त्या बघा. तर आता आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया. किती बघा आदर व्यवस्थित अगदी निघते. आणि हे बघा कशी पॉंजी झालेली आहे, खायचा सोडा न घालता. अशी करा तुम्ही. आणि हरभरा डाळ अवश्य घाला, कारण हे बघा खूप छान फुलते. तर अशा सगळ्या इडल्या आपण काढून घेऊ. आता आपली इडली तयार आहे. आता सगळ्यांनी या नाश्ता करायला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. रेसिपी कशी झाली नक्की सांगा.